ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे देवघर विमानतळावरती त्यांचं विमान थांबवण्यात आलंय आणि मोदींना दिल्लीला परतण्यास त्यामुळे विलंब होतोय। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा होत आहेत। त्यातच मोदींच्या विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे देवघर विमानतळावरती त्यांचं विमान थांबवण्यात आलंय, त्यामुळे त्यांना दिल्लीला पोहोचण्यास विलंब होतोय। आता पुढची बातमी आहे, ज्यांनी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांच्याकडून टीका करण्याशिवाय दुसरी कुठली अपेक्षा करणार, अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। धाराशिवच्या जागेवर भाजपमधून आयात उमेदवार करून एकनाथ शिंदेंना द्यावा लागला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। धाराशिवच्या सभेत त्याला श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिलं आणि त्यांनी नेहमीच खऱ्या शिवसैनिकांना डावललंय, आम्हीच खऱ्या शिवसैनिकांना न्याय देत धाराशिवची उमेदवारी दिली असून ते विजयी होतील असा विश्वास श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला। अजित पिंगळे या उमेदवारासाठी कळंब शहरात मोठी प्रचार रॅली काढण्यात आली, त्यावेळी श्रीकांत शिंदेंशी संवाद साधला आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। अजित पिंगळे यांची प्रचार रॅली आहे श्रीकांत शिंदेजी सोबतच, काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे? राज्यात फिरत आहात आपण, काय सगळा प्रतिसाद मिळतो? सध्या चांगला प्रतिसाद आहे महायुतीला। ज्या प्रकारे महायुतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील, ज्या प्रकारे लोककल्याणकारी निर्णय असतील, योजना असतील, जी कामं झालेली आहेत, त्याच्याबद्दलचा एक चांगला प्रतिसाद लोकांचा आहे। सगळीकडे उत्स्फूर्तपणे लोक सहभागी होत आहेत रॅलीजमध्ये, सभेमध्ये, आणि ग्राउंड लेवलला जर विचारलं तर या सरकारबद्दलची भावना खूप चांगली आहे। ज्या प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, ती योजना प्रत्येक घराघरापर्यंत पोचलेली आहे आणि एकंदरीत महायुतीचं सरकार पुन्हा मोठ्या मेजॉरिटी जी आहे ह्या महाराष्ट्रामध्ये येत आहे। काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांची देखील सभा झाली, त्यांनी धाराशिवच्या जागेबाबत एक असा आरोप केलेला आहे की भाजपकडून आयात उमेदवार जो आहे तो एकनाथ शिंदे यांना करावा लागला, तो उमेदवार त्यांना शिवसेनेत मिळाला नाही। बघा, हे मूळचे शिवसैनिक आहेत। आता ज्यांनी शिवसेनेची विचारधारा सोडली, बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले, त्याच्याकडून दुसरं काय तुम्ही अपेक्षा करणार आहे? तर आज जे आहे हे शिवसैनिकाला जे आहे आज आम्ही तिकीट दिलेलं आहे, उमेदवारी दिलेली आहे आणि खऱ्या शिवसैनिकाची जे आहे तो आज विजय होणार आहे। खऱ्या शिवसैनिकाचा जो आहे तो विजय होणार आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। आणि बातमीसोबतच वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची।